आपण बांधला बंगला हलकट आहे तू हलकट. आपल्या बापाला नाही जमलं, तू ह्या बापाला जर जमलं नसतं त्या बाबळीपासून या बाबळी पोत इकडली अख्खी इकीन, पण त्याची जिरी त्याची जर जिरावली नाही, माझ्या बापाचं नाही, लोकांना काय माहित तू कोणचा आहे. काय नाही, कट्यावर हात विटेवर उभा, 9 अध्याय म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले. सारे जगत त्याच्या ताब्यात आहे, आपण फक्त निमित्त आहे. देव ठेवील तर राहायचं, ज्या दिवशी किक बसल त्या दिवशी जायचं, वळवळ करायची नाही. तिथं कोण कसा जाईल सांगता येत नाही. काही माणसं औषध पिऊन मिळली नाही, काहींना अख्खं गाव कटाळले, हायच पडेल खाटाव, आणि काही चालू चालू मिळली. देव येतो. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाय जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाला. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या, नाही जमलं. काहींना इस्टेट मोकार पण खात नाही, रोग, दान धर्म नाही, अन्नदान नाही. काही दरवाजा लावून जेवायचं नालाय का नाही, मग देव बदला घेतो. जेवाय बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लोक 9 लाख खातो काय आता. काही माणसांची कपाट भरल्या, झोप नाही. काहींना झोपायच्या गोळ्या, झोप रे भाऊ, गोळ्या झोपल्या पण गडी झोपायला. देव येतो. काहींच्या घरात कपाट भरलेत, फ्रीज भरलंय पदार्थानं, खातच नाही. साखर डायबिटीस, वांग मुळव्याध, मरत असत. देव येतो. करील ते काय मध्ये राहायचं, आणि तो कुठ आहे चिंता करायची काही कारण नाही. कटेवर हात आहे, तो राजाचा रंकही करू शकतो, रंकाचा राजाही करू शकतो. रात्री नोटवानावर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली जाऊ शकतो. त्याला काय, देव काही करील सांगता येत नाही, चिंता करायचं कारण नाही. दुसरा मुद्दा, एकनाथ महाराज कोण एका मिनिटात. एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. परंपरा लिहून घ्या. एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. त्यांचा आज खोटा अभंग आहे. दुसरा मुद्दा संपला. ते म्हणजे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक, वादक, गुणजन, कीर्तनाला येणारे, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे, उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही. मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतले. गायक, वादक, गुणजन मंडळवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शाकंभरी वृत्त देवीचा उत्सव. त्यासाठी पौर्णिमा काय भानगड आहे, देवी कोण आहे, हा बंगाला सुरुवात. फक्त पटापटा बोलायचं. आता पहिला मंडळ, पहिला प्रश्न, पटापटा बोलत जायचं. महिन्याचे दिवस किती, हा नाहीला नाही बॉम्बाला सगळं 30. हा पौर्णिमा सांगतो, पौर्णिमा महिन्याचे दिवस 30 बरोबर आहे. 30चा अर्धा भाग 15. पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य. वर्षाला शुद्ध किती, पटकन. महिन्याचे दिवस 30, महिन्याचे दिवस 30. 30चा अर्धा भाग 15. पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य. महिन्याचे, वर्षाचे महिने किती, 12. मग वर्षाला शुद्ध किती, 12. हा आता लागला करंट. 12 शुद्ध 12 आणि वद्य 12. मग शुद्ध म्हणायचं पौर्णिमा आणि वद्याला म्हणायचं अमावस्या.